या महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो गेली 4-5 वर्षापासून आढळून आलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने आरक्षण मिळण्यासाठी 58 मोर्चे सकल मराठा या बॅनरखाली त्यांनी काढले। एक मराठा लाख मराठा अशा घोषणाने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला। लाखांचे मोर्चे अतिशय शांतताप्रिय आणि अतिशय शिस्तबद्ध असे मोर्चे काढले आणि त्यावेळी त्यांनी मागणी केली होती की आम्हाला कुणाच्याही आरक्षणात धक्का न लावता आम्हाला 50% वरचा वेगळा प्रवर्ग करून आम्हाला 50% वरचं ओपन कॅटेगरीतलं आरक्षण द्यावं ही त्यांची मूळ मागणी होती। आणि त्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस सरकारने त्याच्या आधी राणेसाहेबांनी सुद्धा शिफारस केली होती 16% आरक्षण देण्याची, पण ते आरक्षण हायकोर्टमध्ये टिकू शकलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सविस्तर त्या ठिकाणी मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं आणि त्या ठिकाणी त्यांना गायकवाड कमिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचं सर्वेक्षण करून त्यांनी तो अहवाल घेऊन विधानसभेमध्ये कायदा पारित केला, SCBCचा कायदा, आणि मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते आरक्षण त्यांनी दिलं। परंतु ते आरक्षण जे आहे ते हायकोर्टमध्ये टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये मात्र ते आरक्षण टिकू शकलं नाही। आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे त्यावेळी त्याने असे रिमार्क्स मारले की महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागासवर्गीयांचे निकष पूर्ण करत नाही। हा समाज फॉरवर्ड समाज आहे, पुढारलेला समाज आहे आणि त्यामुळं गायकवाड कमिशनने केलेला जो निष्कर्ष जो आहे की मराठा समाज मागासलेला आहे तो सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला। आणि त्याच्यानंतर 50% वरचं जे आरक्षण जे आहे ते सुद्धा इंदिरा साठीच्या केसमध्ये त्या ठिकाणी 50% वरचं आरक्षण देता येत नाही आहे आणि म्हणून त्यांनी वरचं आरक्षण जे आहे ते 12% 13% जे केलं होतं हायकोर्टने ते सुद्धा त्यांनी रद्द करून टाकलं। आणि त्यानंतर मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जरांगे साहेबांच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा ऐरणीवर आला आणि त्यावेळी त्यांच्या माध्यमातून अनेक अशी उग्र आंदोलनं जी आहे पहिल्यांदा महाराष्ट्राला अनुभवली। त्यामध्ये आमदारांची सुद्धा घरं जाळण्याची, ऑफिसेस जाळण्याची, कार्यकर्त्यांची, ओबीसीच्या कार्यकर्त्यांचे हॉटेल्स, रेस्टॉरंट, गाड्या फोडणे, हे सगळं असे प्रकार जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत। अंतरवाली सराठीमध्ये लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा समाज हा अतिशय उग्रपणे आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि त्या सगळ्याची परिणिती म्हणून त्या ठिकाणी निजाम काळातील नोंदणी ज्या आहेत, निजाम काळामध्ये आम्ही कुणबी होतो आणि कुणबी हे ओबीसीमध्ये आहेत, त्यामुळे निजाम काळाच्या नोंदी शोधून काढून जे कुणबी आहे त्यांना कुणबी द्यावे अशा प्रकारची मागणी समोर आली आणि ती महाराष्ट्र शासनाने मान्य केली। शिंदे समितीची नेमणूक केली आणि त्या शिंदे समितीमार्फत त्यांनी निजाम काळातील काही नोंदी त्याला सापडल्या, माझ्या मते 22,000 की 28,000 असा काहीतरी आकडा तो आहे। तर त्याच्यानंतर मग मात्र त्यांनी त्या मागण्या बदलत गेल्या आणि पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी मागणी केली। सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, हे कुणबी दाखले दिले गेलं अशीही मागणी समोर आली आणि त्या माध्यमातून त्यानंतर महाराष्ट्राने ह्या शिंदे समिती महाराष्ट्रावर त्या ठिकाणी नोंदी तपासल्या आणि त्या नोंदी जवळपास 57 लाख नोंदी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। अशा प्रकारे शिंदे समिती आणि सरकारने सुद्धा त्यावेळी नमूद केलं आहे। कलेक्टरना सगळ्यांना त्याने आदेश दिले गेले की तुम्ही ह्या नोंदी ज्या आढळून आलेल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्याचं सुद्धा त्यांनी आदेश दिले गेले। जात पडताळणीचा जो सर्टिफिकेट देण्याचा कायदा जो आहे किंवा जो नियमावली आहे ती नियमावलीसुद्धा बदलण्याचा जो आहे तो प्रयत्न सरकारने केला की जेणेकरून त्यांना ताबडतोब ते कुणबीचे दाखले मिळाले पाहिजेत। आणि अशा प्रकारे कुणबी दाखले घेऊन ओबीसीमध्ये येण्याचा जो आहे 57 लाख मराठा समाज आणि त्याच्यामध्ये सगळे सोयरे आणि गणगोत आणि शपथपत्र असे 3 हे जे आहेत त्याच्यामध्ये ती मागणी परत त्यांनी लावून धरली। जरांगे जे वाशीमध्ये त्यांचं हे आलं, त्या मराठा आंदोलक वाशीपर्यंत येऊन धडकले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्हाला सगळे सोयरे त्या 57 लाख नोंदी तर त्या दिल्याच पाहिजेत, पण त्यांचे सगळे सोयरे, त्यांचे गणगोत आणि ज्यांनी शपथपत्र दिलं आहे त्या सगळ्यांना जो आहे त्या हे दाखले दिले गेले पाहिजेत।
अशा प्रकारची मागणी ज्यावेळी आली त्यावेळी मात्र ओबीसी समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये एक भीतीचं आणि संभ्रमावस्थ वातावरण जे आहे, कारण आता 57 लाख दाखले दिले गेले आणि त्यांच्या सगेश्वरी आणि गणगोताला जर दिले गेले ते म्हणजे किमान एकाला 5 झाले तरी 3-3.5 कोटी जो आहे म्हणजे सगळ्या 100% आपला मराठा समाज जो आहे तो ओबीसीमध्ये त्या ठिकाणी येणार आणि ज्या 450 जमाती ज्या ओबीसीच्या आता ज्या गरीब जमाती आहेत त्यांच्या आरक्षणाचं जे आहे ते आरक्षणाचं वाटोळ होणार आणि म्हणून ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा अतिशय संभ्रमावस्थेत झाला आणि आपलं आरक्षण आता कसं टिकणार म्हणून तोही आंदोलनामध्ये आंदोलन उतरला. एकीकडे ओबीसीची आंदोलनं, दुसरीकडे मराठा समाज आंदोलनं. अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्र सरकार जे आहे महाराष्ट्र सरकारने काही निर्णय त्यांना घ्यावे लागले. परंतु आत्ता ह्या सगळ्या ह्याच्यावरती आता काल मराठा समाजाला कोर्टामध्ये आणि घटनेमध्ये असणारं टिकणारं आरक्षण जे आहे ते आम्ही देऊ अशा प्रकारची शपथ जी आहे ती माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यावेळी घेतली होती आणि त्या अनुसार त्यांनी काही पावलंही उचलली आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण जे आहे ते टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी पुन्हा सर्वेक्षण जे आहे म्हणजे ज्या काही त्रुटी सुप्रीम कोर्टानं ज्या काय गायकवाड कमिशनच्या अहवालातील ज्या काही त्रुटी त्यांनी काढल्या होत्या त्या त्रुटी भरून काढण्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती सुनील शुक्रे साहेबांचा आयोग नेमला गेला. मराठा जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याच्यावर त्यांची नेमणूक केली गेली. त्यांचे सदस्य काय जुने ओबीसी होते ते बदलले आणि अशा प्रकारे एक नवीन आयोग जो आहे आयोगाचा सदस्य नेमला आणि त्यांना मॅन्डेट दिलं गेलं की तुम्ही मराठा समाजाचा सर्वेक्षण प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचं आणि त्या प्रमाणात त्यांनी सर्वेक्षण केला. त्याचा अहवाल त्यांनी सादर केला आहे आणि तो अहवाल जो आहे तो कॅबिनेटने काल सकाळी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये शिंदे सरकारने तो अहवाल स्वीकारला आणि त्याचं रूपांतर जे आहे ते कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांनी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बोलवलं आणि त्या अधिवेशनामध्ये हा संपूर्ण बिल जे आहे ते बिल सादर करण्यात आलं आणि जे बिल सादर करण्यात आलं ते बिल एकमतानं जे आहे एकमतानं सगळ्या विरोधी पक्षासहित सगळ्यांनी एकमतानं ते बिल मंजूर केलं गेलं आणि पुन्हा एकदा जो आहे मराठा समाज जो आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जो आहे तो असल्याचं महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलं आणि तशा प्रकारचा कायदा बनवण्यात आला आणि ते शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांच्यामध्ये ते 10% आरक्षण जे आहे ते 10% आरक्षण देण्याचं प्रस्तावित त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे आता हे टिकणारं आरक्षण असं आहे. शिंदे साहेब म्हणाले आहे टिकणारं आरक्षण मराठा समाजाला त्यांनी हे दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आमच्याकडून फक्त एकच याची ही होती की ह्याचा ओबीसी आरक्षणाला कुठं धक्का लागतो की काय ह्या आमची भीती होती की हा कायदा पारित करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लागतो की काय. परंतु शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की हा कायदा पारित करत असताना ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही. आम्ही कायद्याचं काल वाचन केलं त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला आम्हाला आढळून आलेलं नाही. त्यांनी 50%च्या वरती EWS आरक्षण 10%, 7%, 60%च्या वरती 10% जे आहे ते आरक्षण जे आहे ते आरक्षण 10% त्यांना दिलं गेलं आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला सोडून वगळून त्यांनी ते 10% दिलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही ओबीसीच्या सगळ्या नेत्यांसोबत आज सकाळीच आम्ही चर्चा केली किंवा असंच आहे आपली भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे या बिलाचं जे काय त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये ओबीसीला कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही आणि त्यामुळे जे आहे आम्ही अशा प्रकारे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा जो बिल काल पास केलेलं आहे सरकारनं त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो की आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी हे टिकणारं आरक्षण जे आहे ते त्याचा कायदा पुन्हा एकदा पारित केलेला आहे. सगळ्या त्रुटी दूर केलेल्या आहेत. आमच्या शुभेच्छा एवढ्याच आहेत की हे आरक्षण जे आहे आता त्यांनी समजा कोर्टामध्ये कुणी चॅलेंज केलं तर ते कोर्टामध्ये त्यांनी टिकवलं पाहिजे आणि हे आरक्षण टिकावं अशी आमच्या समस्त ओबीसी समाजाच्या आमच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची भूमिका आहे. कारण हे ओबीसीच्या बाहेरचं आरक्षण आहे. याच्यामध्ये आमचं सरकारचं आम्ही अभिनंदन करत असताना सरकारकडे आमच्या काही मागण्या पण आहेत. यामध्ये सरकारकडे आमची एकच मागणी आहे
की आता हे आपण मराठा समाजाला पुन्हा एकदा मागासवर्गीय डिक्लेअर केलेलं आहे. मग उद्या जर कोर्टामध्ये हे इंदिरा साहनीची कॅप जी आहे त्याच्यामुळे ते 10% नाही टिकलं आणि जर काय हे मागासवर्गीय टिकलं तर मग मात्र ते मागासवर्गीय म्हणून पुन्हा ओबीसीमध्ये येण्याची भीती जी आहे ती एक भीती ओबीसीच्या मनामध्ये आहे. त्याच्याविषयी सरकारनं जे आहे त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका स्पष्ट केली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी सरकारकडे करत आहे. त्याचप्रमाणे आता ह्या सर्वेक्षण करत असताना 1,58,00,000 कुटुंबांचं त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. 1,58,20,264 एवढ्या कुटुंबांचा प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. ही घरं कुठली आहेत ही? तर ही खुल्या वर्गाच्या समाजाच्या तुलनेत मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीसंबंधी नवीन परिणामकारक समकालीन आधारसाधने गोळा केली आहे. म्हणजे खुल्या प्रवर्गातली जी काय लोकसंख्या आहे, जी काय घरं आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्यांचं सर्वेक्षण जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि ती सगळी मिळून 1,58,20,264 जो आहे अशा प्रकारे त्यांनी आकडा जाहीर केलेला आहे, एवढं सर्वेक्षण केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा किती टक्के आहे हे सुद्धा जे आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये मराठा समाज लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 28% असल्याचे आयोगाला आढळून आले आहे. अशा प्रकारे 28% मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती सुद्धा अधोरेखित आज त्या ठिकाणी केली. वास्तविक आता जनगणना होऊन झाली असती तर बरं, पण आता सध्या ती जनगणनाच म्हणावी लागेल. मराठा समाजाची जनगणना जी आहे ती केलेल्याने एक्झॅक्ट आकडा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि 2011 सालचा जर आपण जनगणनेचा आकडा जर बघितला महाराष्ट्राचा तो साधारणतः 12.5 कोटी आहे. आणि 12.5 कोटीच्या तुलनेमध्ये जर 1,58,00,000 आपण कम्पेअर केलं तर ती टोटल संख्या जी आहे ती 12.5% येते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राच्या संख्येच्या तुलनेमध्ये ही 12.5% येते. याच्यामध्ये कदाचित आयोगाची कदाचित चूक झाली असण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये हे पण 12.5%मध्ये हे काही ओपन कॅटेगरी म्हणजे जैन असेल, मारवाडी असेल, वाणी असेल, लिंगायत असतील हे सगळे धरून 1,58,00,000 आहे. म्हणजे मराठा समाजाची त्याच्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणतः 10% जे आहे 10% मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ही साधारणपणे असल्याचं आता या आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारून आता निष्पन्न झालेलं आहे. 10% आरक्षण, 10% मराठा समाज किंवा समजा पूर्ण जरी धरला समाज तर 12% समाजाला 10% आरक्षण दिले गेलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कितीतरी अधिकचं आरक्षण जे आहे ते या कायद्यानुसार त्यांना मिळालेलं आहे. आणि माझ्या मते आता मराठा समाजाला इतकं मोठं आरक्षण मिळालेलं आहे की ते आरक्षण जे आहे ते आरक्षण आता फक्त टिकवणे ही एकच जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र सरकारची मराठा समाजाची आहे. आणि माझ्या मते आता हा आरक्षणाचा जो वाद जो निर्माण झालेला आहे तो आता मराठा समाजाने आता संपवला पाहिजे. कारण एकीकडं हा जो कुणबी म्हणून ओबीसीमध्ये येण्याचा जो प्रकार आहे आणि आता हे जे आरक्षण जे काल कायदा करून दिलेलं आहे हे सरसकट सगळ्या मराठा समाजाने दिलेलं आहे. हे काही थोड्या ग्रुपला दिलेलं नाही, सरसकट सगळ्या मराठा समाजासाठी हा कायदा पारित केलेला आहे. आणि टोटल लोकसंख्येच्या प्रमाणात ते 10% दिलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला सुद्धा की आता आपण हे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे, आम्ही तुमचं अभिनंदन केलेलं आहे. मराठा समाजाला आम्ही शुभेच्छा देतो की हे आरक्षण तुमचं टिकावं कोर्टामध्ये आणि हे आरक्षणाचा लाभ आपल्या गरीब मराठ्यांना त्या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आणि हे आरक्षण जे आहे हे आरक्षण आपण घ्यावं. परंतु जे आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे आता हे ओबीसीचं बाहेरचं आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे आता ओबीसीच्या आरक्षणावरचा हक्क जो आहे जे कुणबी नोंदी घालून जे हे करायचा प्रयत्न चालू आहे तो आता मराठा समाजाने सुद्धा तो हक्क आता सोडून द्यावा. आणि सरकारला माझी विनंती आहे की आता मराठा समाजाचा हा कायदा पारित केल्यानंतर आता मराठा समाजाचं कुणबीकरण जे आहे ते आता त्यांनी थांबवावं. ज्या काय नोंदीबिंदी जे आहे तो शिंदे समिती जे आहे तो सगळा विषय आता थांबवून आता सरकारने फक्त आरक्षण जे आहे हे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं देता येईल ह्यावरती कॉन्सन्ट्रेट करून म्हणजे हे जर कुणबीकरण थांबलं तर मग मात्र मराठा आणि कुणबी हा जो आता वाद निर्माण झालेला आहे किंवा मराठा आणि ओबीसी हा जो वाद निर्माण झालेला आहे तो वाद महाराष्ट्रामध्ये संपुष्टात येईल
आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र जो आहे तो सगळे समुदाय जे आहे म्हणजे मराठा ओबीसी दलित हे सगळे जे आहेत हे सगळे जात समुदाय जे आहे ते पुन्हा गुण्यागोविंदानं महाराष्ट्रामध्ये एक दिलानं सगळे त्या ठिकाणी नांदतील आणि पुन्हा जो पूर्वीचा जाती सलोखा जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्यासाठी मदत होईल अशी माझी विनंती मराठा समाजालाही आहे, त्यांच्या नेत्यांनाही आहे आणि सरकारला आमचा हात जोडून विनंती आहे किंवा आपण आता हे कुणबीचं हे जे दाखले देणं जे आहे ते आता थांबवावं. शिंदे समितीचा आपण आता कार्यक्रम आपण थांबवावा कारण आपण आता निर्णय घेतलेला आहे. सरसकट सगळ्या मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे आता हा वाद थांबवण्याचं हे जर आता फक्त ह्या सरकारच्या हातामध्ये आहे आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये आहे. आम्ही गरीब समाज आहोत. आम्हाला कुणाचं हिसकावून घ्यायचं नाही. आम्हाला कुणाच्या आरक्षणामध्ये वाटा मागायचा नाही. जे आमचं जे ताट आहे त्यातली भाजी भाकरी जी आहे ते तुम्ही हिसकावून घेऊ नका. आता तुम्हाला वेगळी भाजी भाकरी जी आहे तुमचं वेगळं आरक्षण जे आहे ते तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात अधिकचं आरक्षण जे आहे ते सरकारने देऊ केलेलं आहे. त्यामुळे ते आरक्षण आपण घ्यावं अशा प्रकारची विनंती जी आहे ती मी सरकारलाही करत आहे, मराठा समाजाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी करत आहे. किंवा कसं आहे की आता एकदा आता हे टिकणारं आरक्षण त्यांना मिळालेलं आहे आणि त्रुटी दूर करून मिळालेलं आहे. न्यायमूर्ती भोसले साहेब असतील, न्यायमूर्ती शिंदे साहेब असतील, न्यायमूर्ती शुक्रे असतील, सगळ्यांनी आता सांगितलं की हे आरक्षण जे आहे हे आरक्षण नक्कीच कोर्टामध्ये हे टिकणार आहे. आता टिकणारं आरक्षण आपल्याला मिळाल्यानंतर पुन्हा आणि ओबीसीमधलंच आरक्षण पाहिजे. आम्ही ओबीसीतलंच आरक्षण घेणार. सगळे सोयऱ्यांचं आम्ही हे करून संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसीतच घालणार जो आहे हा जो अट्टहास जो आहे हा अट्टहास जो आहे आता हा थांबवावा अशा प्रकारची विनंती जी आहे ती आम्ही मराठा समाज करत आता तुम्हाला मिळालेला आहे. आणखीन वाद जो आहे हा वाद आता महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. हा मराठा ओबीसी वाद आता थांबूया अशा प्रकारची विनंती जी आहे ती पुन्हा एकदा मी सगळ्या मराठा समाज याच्यामध्ये करत आहे. कैसा है महाराष्ट्र गवर्नमेंट का ये जो बिल है इसमें कोर्ट में इसको कायम करना एक ये जिम्मेदारी सरकार की है और सरकार के जो न्यायमूर्ति जो है रिटायर्ड न्यायमूर्ति जिन्होंने सलाहकार के नियुक्त किया है उनका कहना है कि अभी ये जो बिल है ये बिल किसी भी सूरत में कोर्ट में ये खारिज नहीं होगा क्योंकि उन्होंने ऐसा सर्वेक्षण किया है, ऐसा बिल का गठित किया गया है कि इसको कोई चैलेंज नहीं कर सकता है. और एक्सेप्शनल सर्कमस्टेंसेस जो एक्सेप्शनल सर्कमस्टेंसेस में ये 50% की जो कैप है उसको अधिक से किया जा सकता है, जैसे कि तमिलनाडु ने किया है, जैसे कि बिहार ने किया है. इस तरह से महाराष्ट्र में भी ये 50% का जो है वो बढ़ाने का जो है ये इसका समर्थन कोर्ट करेगा. इस तरह से महाराष्ट्र सरकार से हमें बताया गया है. और 10% का जो आरक्षण जो है जरांगेन का जो आंदोलन है वो कुणबी का आंदोलन है. उनका कहना है कि हमें ये आरक्षण जो है हमें मंजूर नहीं है. ये अभी जरांगे साहब का तो आंदोलन अभी चालू हुआ है, बट ये मराठा आरक्षण का जो आंदोलन है वो 5-6 साल से 2018 से चालू है. 2018 से उन्होंने मांग की है कि हमें अलग से आरक्षण जो है 50% के ऊपर से आरक्षण हमें चाहिए और जो कोर्ट में टिकेगा घटनात्मक आरक्षण हमें चाहिए. इस तरह से मांग जो है सभी मराठा संगठन की थी और वो मांग के हिसाब से महाराष्ट्र सरकार ने कल इन्होंने बिल पारित करके जो कोर्ट में पूरी तरह से ये सही सलामत बाहर आ जाएगा ऐसा बिल जो है कल उन्होंने पारित किया है. और इसका लाभ जो है 10% जो है महाराष्ट्र में अभी 1,58,00,000 लोगों का उन्होंने घर घर में जाके सर्वेक्षण किया है. इसका मतलब ऐसा है कि उनका जनगणना भी हो गया है.
मराठा समाज का, और दूसरी तरफ वो कहते हैं कि 28% जो है मराठा समाज का जो पॉपुलेशन जो है महाराष्ट्र में 28% है। बट लेकिन 2011 की जो जनगणना हुई है वो अगर आप अगर देखते हैं कि 12.5 करोड़ की पॉपुलेशन महाराष्ट्र की है, उसके अगर कंपेयर करते हैं तो ये जो जनगणना जो हुई है अभी वो 12.5% हो जाता है। अब वो जनगणना जो है सिर्फ मराठा की नहीं हुई है, ये मराठा के शायद जितने अपर कास्ट है जैसे कि वाणी है, लिंगायत है, इस तरह से जो है उनके भी मारवाड़ी है, जैन है, इनके भी घरों में जाके सर्वेक्षण हुआ है, तो ये 12.5% में वो भी सब आ जाते हैं। तो अगर उसको अगर माइनस करते हैं तो कम से कम 10% जो है इतना महाराष्ट्र का मराठा समाज का जो पॉपुलेशन जो है उनकी संख्या जो है वो अभी अधोरेखित हो चुकी है, और 10% मराठाओं को 10% आरक्षण दिया गया है। इसका मतलब ऐसा है कि उनके लोक संख्या के कंपेयर करते हुए उनको अधिक से ज़्यादा आरक्षण दिया गया है। इसलिए मराठा समाज ने अभी इसको स्वीकार करना चाहिए, और ये आरक्षण को लेके उनका जो विकास जो है, जो शैक्षणिक और जो इसमें जो है सामाजिक आरक्षण जो है उनको मिल चुका है, उनका उन्होंने स्वागत करना चाहिए, उन्होंने स्वीकार करना चाहिए। त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील आणि त्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी हे 10% आरक्षण असणार आहे। म्हणजे 57 लाख ज्या नोंदी सापडल्या त्या ओबीसीमध्ये असणारच आहे, त्यावर तुमची भूमिका काय असणार आहे? आमचं मूळ ऑब्जेक्शन ह्या कुणबी नोंदीबाबत आहे. कुणबी नोंदी ज्या आहेत ना त्यांनी निजामाच्या काळातल्या सांगितलं. आता निजामाच्या काळातल्या नोंदी जर आपण बघायला गेलं तर स्वतंत्र देशाची घटना ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी लागू केली या देशामध्ये, त्याच्यानंतर या देशामध्ये अनेक आयोग नेमले गेले, सगळ्या समाजाचं सर्वेक्षण झालं, त्याच्यामध्ये SC कोण, ST कोण, ओपन कॅटेगरी कोण, हे सगळं OBC कोण आहेत, भटक्यामुक्त कोण आहेत, ह्या सगळ्यांचं त्यावेळी सर्वेक्षण झालेलं आहे, आयोग नेमलेले आहेत, आणि त्यामुळं हा विषय जो आहे तो चॅप्टर बंद झालेला आहे. आता जर कोणी म्हणत असेल की माझ्या अकबराच्या काळातले 2 माझ्या तर शिल्लक राहिलेली आहे किंवा निजामाच्या काळातले 2 शिल्लक राहिलेली आहे, तर तिला ह्या घटनेच्या चौकटीत जो आहे चौकटीत आता तिला बसवता येणार नाही, कारण सर्वेक्षण सगळ्यांचं झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये कोणी मागासलेला जो नाही आहे तो आता म्हणत असेल की मी त्या काळामध्ये आजोबा खापर पणजोबा होता त्या काळी मागास होतो, पण आता सर्वेक्षणमध्ये आता आयोगाच्या अहवालामध्ये तुम्ही मागास नसाल तर त्यांना मागासवर्गीयचं जे आहे त्यांना क्लेम करता येणार नाही. त्यामुळे हे जे कुणबी नोंदी जे चालू आहे हा विषय जो आहे हा तितकासा सोपा मार्ग नाही आहे, कारण त्याला आम्ही चॅलेंज करणार आहोत, त्याला आम्ही चॅलेंज केलेलं पण आहे, आणि त्या खडाखोड करून जे आहे त्या नोंदी केलेल्या आहेत, अधिकाऱ्यांच्या दडपण करून सोय केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत काय तर कुणबी नोंदी करून OBCमध्ये येणं हा जो त्यांचा जो प्रयत्न जो आहे तो सहज साधा मार्ग नाही आहे, त्याला आम्ही नक्कीच आव्हान देणार आहोत. आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे की कुणबीकरण जे आहे ते तुम्ही ताबडतोब थांबवा. आम्ही तुमच्या ह्या बिलाचं जे आहे आम्ही स्वागत केलेलं आहे, तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, आणि हे बिल टिकावं अशी अपेक्षाही आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. पण मराठा समाजाचं आता कुणबी दाखले घेऊन OBCमध्ये जे घुसखोरी चालू आहे ती ताबडतोब आता थांबली गेली पाहिजे, आणि ती जर नाही थांबली आणि ती जर आणखीन अशीच जर चालू राहिली तर मग मात्र OBC आणि मराठा जो आहे तो संघर्ष या महाराष्ट्रामध्ये अटळ आहे. देखिए, जो सजेशन ऑब्जेक्शन जो सरकार ने मंगाया था उसके रिस्पांस में 6.5 लाख सजेशन ऑब्जेक्शन हमने गवर्नमेंट को दिया है. तो वो 6.5 लाख ऑब्जेक्शन जो है वो अगर उसका स्टडी करने जाएंगे तो इतना आसान नहीं है, क्योंकि लीगली हमने सब बनाया, वो ड्राफ्ट जो बनाया वो कानूनी तरफ से ड्राफ्ट बनाया गया है कि सरकार ये सगे सोयरे गणगोत और वो शपथ ले लिया तो बैकवर्ड हो गया. और दूसरी बात ऐसे कि ये जो उन्होंने सगे सोयरे का जो अधिसूचना निकालने जा रहे हैं वो सिर्फ OBC के लिए नहीं है, वो SC के लिए भी लागू पड़ता है, वो शेड्यूल ट्राइब के लिए भी लागू पड़ता है, वो SBC के लिए भी लागू पड़ता है.
तो इसका इम्पैक्ट जो है वो पूरे बैकवर्ड क्लास को उसका इफेक्ट होने जा रहा है। तो इसलिए काफ़ी बड़ा विषय जो है ये मागासवर्गीय का जो बैकवर्ड का जो ये आरक्षण है उसमें बहुत ये होने वाला है। इसमें ये सीधा रास्ता नहीं है। सभी जनजाति है जो मागासवर्गीय बैकवर्ड में वो सभी इसको अपोज करने जा रही है और महाराष्ट्र में ये बैकवर्ड क्लास का जो आरक्षण है उसका जो है सत्यानाश होने जा रहा है ये आरक्षण के ये मसूदे की वजह से। तो ये शासन निकालना नहीं चाहिए। अगर निकालेंगे तो भी सभी जो है हम उसको चैलेंज करेंगे और उसको रोकने के लिए न्यायालय की लड़ाई भी हम लड़ेंगे। अगर रास्ते की लड़ाई लड़ना है तो भी लड़ेंगे। लेकिन ये कुणबी का जो ये है कुणबी करके मराठा समाज को ओबीसी में नहीं डालना चाहिए, ये हमारी मांग है। ठीक है, ऐसा है कि ये सेम जो कानून जो है पहले ही भी पारित हुआ था लेकिन सुप्रीम कोर्ट ने उसको खारिज किया क्योंकि वहाँ पे कुछ कमियां रही थी। बट अभी महाराष्ट्र सरकार और उनके जो सलाहकार जो है रिटायर्ड हाईकोर्ट जजेस है वो कहते हैं कि जो कमियां रही थी वो कमियां को उन्होंने अभी पूरा किया है और कमियां पूरा करके उन्होंने अभी ये नया कानून बनाया है। तो इसलिए ये कानून जो है वो कोर्ट में सुप्रीम कोर्ट में जो है 100% ये पारित हो जाएगा, एक्सेप्ट हो जाएगा। इसमें कोई ऑब्जेक्शन आएगा नहीं। इस तरह से सरकार की तरह से स्पष्टीकरण दिया गया है। हाँ बोला। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या पद्धतीने या आरक्षणाचा लाभ ज्या गोष्टीसाठी शिक्षणासाठी त्या शिक्षणातील याचा लाभ घेत आहेत असे काही विद्यार्थी आझाद मैदानावरती आहेत महाज्योतीचे। त्या संदर्भात तुमची जो नव्याने पक्ष तुम्ही स्थापन केला आहे ओबीसी बहुजन राष्ट्रीय या पक्षाची भूमिका काय, तुमचं त्या आंदोलनाला समर्थन आहे का, त्यांच्यासाठी तुम्ही सरकारकडे तुमची भूमिका मांडणार आहात? हे पहा, आमची सुरुवातीपासून मागणी आहे की जे तुम्ही सारथीला दिलेलं आहे ते तुम्ही महाज्योतीला दिले गेलं पाहिजे। जे अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिलं गेलं ते जवळजवळ 70,000 विद्यार्थ्यांना 70,000 युवकांना 15 लाख रुपये बिनव्याजी दिले गेले। पण ते तुम्ही ओबीसीला का दिले नाही? जे महाज्योतीला तुम्ही हॉस्टेलसाठी जागा दिल्या सगळं आपलं सारथीसाठी मग तुम्ही महाज्योतीला का देत नाही हा आमचा प्रश्न आहे। म्हणून हा मराठा आणि ओबीसी अशा प्रकारचा जो काय फरक जो आहे तो सरकारने करू नये। सरकारला दोन्ही समाज सारखे आहेत त्यामुळं मराठा असेल ओबीसी असेल किंवा धनगर समाज असेल यांच्यासाठी जे 16 GR काढलेले आहेत धनगर समाजासाठी ते सुद्धा GRची अंमलबजावणी जी आहे ते सरकार करत नाही आहे। पण मराठा समाजासाठी मात्र सगळ्या पायघड्या ज्या आहेत तर सगळ्या आता हे सर्वेक्षण करायला 360 कोटी रुपये खर्च केले। 15 दिवसात 12-13 दिवसामध्ये 360 कोटी खर्च करून त्यांनी हे सर्वेक्षण पूर्ण केलं। त्यामुळे आता आमची सरकारला मागणी आहे की अशा प्रकारे जर तुम्ही 8-10 दिवसातच इतक्या मोठा सर्वेक्षण करत असेल तर मग जातीनिहाय जनगणना जी आहे एक 500 कोटी रुपये खर्च करून जे आहे तुम्ही जातीनिहाय जनगणना 1 महिन्याभरात तुम्ही पूर्ण करू शकाल। 1 महिन्यामध्ये जातनिहाय जनगणना केल्यानंतर पुन्हा सगळ्याची जिसकी संख्या भारी उसकी साझेदारी त्या हिशेबाने प्रत्येकाला तुम्ही न्याय देऊ शकाल। पण जातनिहाय जनगणना जी आहे ती सरकारनं ताबडतोब आता केली गेली पाहिजे। अशा प्रकारची मागणीसुद्धा आपल्या माध्यमातून सरकारकडे करत आहे आणि आता आमचे जे आंदोलन होतील ते आमच्या आता जातनिहाय जनगणनेसाठी होतील आणि कुणबी दाखले जे आहेत मराठा समाजाचं कुणबीकरण करून मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।